नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय आनंदी या मालिकेचा आजचा म्हणजे 26 तारखेचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोडची सुरुवात टेन्शनने झालीये. इकडे प्रांजल आणि मिताली दोघं जण बसून आहेत बाबांजवळ म्हणजेच युगंधर जवळ. पृथ्वी फेऱ्या मारतोय. तर प्रांजल म्हणतोय, मिताली, आपल्या बाबांना मी एवढं हतबल कधीच बघितलं नाहीये ग. ज्या माणसाने शून्यातून एवढं मोठं साम्राज्य उभं केलं, इतकी वर्ष आपल्या घराला आपल्याला सांभाळलं, आज तेच आपले बाबा अक्षरशः एका श्वासासाठी धडपडतायत. तर मिताली म्हणते, प्रांजल, हे बघ, असं काहीही बोलू नकोस अरे तू. काही काही नाही होणार आहे आपल्या बाबांना. हे बघ, तू बघ, ते ना लवकरात लवकर ठणठणीत बरे होतील. लवकरच त्यांना बरं वाटेल. तर मिताली म्हणते, दादा, यांचे हात खूप थंड पडलेत अरे. तर पृथ्वी म्हणतो, मी पांघरून काढतो, असं म्हणत पृथ्वी ना पांघरून काढायला जातो आणि तेव्हा तेवढ्यात ना प्रेक्षकांनो, त्याच्या हातात काहीतरी लागतं. पांघरुणाच्या खालनं एक फोटो पडतो आणि तो फोटो ना इकडे पृथ्वी बघत असतो. मिताली त्याला विचारते, दादा काय झालं? काय आहे तुझ्या हातामध्ये? पृथ्वी तो फोटो बघून ना खूप इमोशनल झालाय बरं का प्रेक्षकांनो. तर प्रेक्षकांनो, इकडे प्रांजल आणि मिताली विचारतात, दादा हे काय आहे तुझ्या हातात? तर पृथ्वी म्हणतो, फोटो आहे. लहानपणीचा फोटो आहे, असं म्हणत तो फोटो आणि एकदा बाबांकडे बघत असतो. आणि तो पुढे म्हणतो, की जेव्हा यांचा हात माझ्या पाठीशी असायचा आणि आज तोच हात हताश झालाय, हे बघून खूप त्रास होतो, असं म्हणत इमोशनल झालाय बरं का पृथ्वी सुद्धा तो फोटो बघत. मिताली म्हणते, दादा, अरे हे बघ, आपल्याला असं हार नाही मानायचे हा, असं म्हणत मिताली समजावते आता. तर पृथ्वी त्या फोटोवरून प्रेमाने हात फिरवतोय. मिताली म्हणते, अरे दादा, तूच तर आमच्या सगळ्यांची हिंमत आहेस. तूच जर असा खचून गेलास ना, तर आम्हाला कोण सांभाळेल? तर पृथ्वी म्हणतो, नाही, 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 मी खचलो नाहीये. आता पृथ्वी बघा कुठं आठवण आली मला. ज्या माणसाने नेहमी मला पाठीशी धरून लढायला शिकवलं, आज त्याच्यावरच इतकं मोठं संकट आलंय, असं म्हणत पृथ्वी बोलतो आणि म्हणतो, पण मी कुठल्याही थराला जाईन, काहीही करेन, त्यांना काहीही होऊ देणार नाही. आणि शिल्पा आत्या हे त्यांचं बोलणं ऐकते बरं का तिथे येऊन. पृथ्वी आता बघूया पुढे काय काय करणार आहे किंवा नेमकं काय वळण घेणार आहे ते. शिल्पा आत्या तर आलेली आहे या सगळ्यांना बोलवायला. पण प्रेक्षकांनो, आपल्याला मात्र बघायचं आहे तिकडे विद्याधरची काय अवस्था आहे, ते काय परिस्थिती करून घेतली त्याने स्वतःची. ते तो आरशासमोर बसलाय बरं का विद्याधर आता जाऊन. आणि त्याच्या गालावर जो काही डाग लागलेला आहे तव्याचा, तर तो त्याला इथे आठवतोय सारखा, की आनंदीनं कसं त्याला मारलं होतं ते, कसा डाग पडलाय ते. आणि ती कशी ओरडून बोलली किंवा कशी ती सांगत होती, की आजवर मी आंधळी आहे म्हणून तू वाचलास विद्याधर, पण आज जर का डोळे असते ना मला, तर तुझं मडच या किचन मधून बाहेर पडलं असतं. इकडे इतकी अग्रेसिव्ह झालेली असते ती. आणि ती म्हणते, आज फक्त चटका दिलाय विद्याधर, पुन्हा जर का माझ्या सौभाग्याबद्दल बोललास ना, तर जाळेन तुला उभं, असं म्हणत जे काही बोललेले असतं आनंदी ती आठवतंय. तर ते विद्याधर म्हणतो, आनंदी, माझा एवढा तू देखणा चेहरा तू विद्रूप करून टाकलास. आ, तुला सोडणार नाही मी तुला, असं म्हणतोय तो. आणि आनंदी असं म्हणत जोरात ओरडून ना सगळे ड्रेसिंग टेबलवरचं सामान आहे ते इकडे तिकडे टाकतो. ते रागानं टेबल उचकून टाकतो, सगळं टिपॉय टेबल सगळं जे काही आहे ते सगळं हलवतो, बेडवरचं पांघरून बिंघरून सगळं टाकतो. अगदी अस्ताव्यस्त प्रकार सगळा करून टाकलाय त्यानं. आणि आता प्रेक्षकांनो, आता धनश्री आली बरं का धावत धावत. आणि ती म्हणतीये धावत धावत येऊन, अहो, अहो, काय झालं हे एवढं समज. आता धनश्रीला बघून या विद्याधरनं आपला चेहरा लपवलाय. तर इकडे धनश्री म्हणते, काय लपवताय, दाखवा मला, असं म्हणत हात काढते आणि चेहऱ्यावरचा जो काही भाजलेला निशाण आहे ना, तो बघून इकडे ना रडायलाच लागते बरं का धनश्री. आणि म्हणते, अहो, अहो, कसं झालं हे एवढं सगळं, एवढं कसं लागलं तुम्हाला? आ, कसं झालं? इथं बसा बघूया. थांबा, थांबा, मी मलम आणते हा, असं म्हणत आता धनश्री मलम आणायला पळाली बरं का. आता प्रेक्षकांनो, ती मलम लावायला गेली आणि म्हणते, अहो, दाखवा बघू इकडे, खूप लागलंय हो तुम्हाला, कुणी कुणी केलं हे, सांगा. तर इकडे विद्याधर रडत म्हणतो, त्या आनंदीनं माझा एवढा देखणा चेहरा विद्रूप करून टाकला. आता मी काय करू? मी बाहेर कसा जाऊ? लोकांना माझा चेहरा कसा दाखवू? असं म्हणत हा रडतोय बरं का. तर इथे धनश्री म्हणते, आनंदीनं, अहो, 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 तुम्ही काळजी करू नका हो, असं म्हणत आता त्याच्या जवळ बसले आणि म्हणते, मी आहे ना तुमच्या सोबत हा. हे बघ, आणि मग चिडते एकदम आणि ती म्हणते आनंदी बद्दल असे, धनश्री म्हणते, तुम्हाला काही झालेलं मी मी कसं सहन करणार? किती लागलंय हो तुम्हाला, किती लागलंय, असं म्हणत धनश्री जवळ घेते बरं का या विद्याधरला अगदी लहान बाळासारखं. आणि म्हणते, त्या आनंदीनं तुमच्या चेहऱ्यावर नव्हं, तर
माझ्या सौभाग्यावर डाग पाडलाय त्या आनंदीनं. मी तिला तिची जागा दाखवेन. तिला ना चांगला धडा शिकवायलाच हवा, असं म्हणते बरं का ही धनश्री. आता प्रेक्षकांना पुढे काय करते ही धनश्री किंवा काय बोलणार आहे ते बघत राहूया आपण. तर इथे आनंदी स्वयंपाकघरात किचनमध्ये स्वतःला सावरतीये. ती अशी खूप तळमळते, खूप त्रास होतोय तिला. आता तेवढ्यात तिथे आरती येते आणि ती आनंदीला बघते आणि म्हणते, "आनंदी, अगं तू काय होतंय तुला? बरी आहेस ना तू? काय झालंय?" असं म्हणत ना इकडे विचारते. "तू काय अवस्था केलीस तू स्वतःची? कुणी काही बोललं का तुला? कुणी काही केलं का?" असे प्रश्न आरती विचारते. "आनंदी, अगं बोल ना तू, काय झालं? ठीक आहेस ना तू?" तर इकडे आनंदी म्हणते, "मी मी मी ठीक आहे. मला काही नाही झालेलं ताई. उलट मीच आज त्याला धडा शिकवला." असं म्हणते इकडे. "कुणाला धडा शिकवला?" असं आरती विचारते. तोपर्यंत आनंदी म्हणते, "त्या विद्याधरला." आणि प्रेक्षकांना आता पाठीमागून धनश्री पण येऊन उभी आहे बरं का. आनंदी ते म्हणते, "मी त्याला आज गरम तव्याने मारलं," असं सांगते. तर इकडे आरती म्हणते, "काय? आनंदी त्याने तुला काही केलं नाही ना?" तर आनंदी म्हणते, "त्याची काही हिंमत मला काय करायची?" तर लगेच आरती पण म्हणते, "बरं केलंस तू. तू उत्तम केलंस आज." असं आरती तिला आनंदीला म्हणते, की त्याची लायकीच ती आहे. दिवसेंदिवस त्याचे अत्याचार वाढतच चालले होते. बरं झालं तू मारलंस त्याला ते. असं इकडे आरती म्हणते आनंदीला. तोपर्यंत प्रेक्षकांना धनश्री आले पाठीमागून आणि ती म्हणते, "वाह! वाह आरती, वाह! छान. तुमच्या बहिणीनं माझ्या नवऱ्याला मारायचा प्रयत्न केलाय आणि तू तिचं कौतुक करायलीस? आ? आनंदी तुला?" असं असं म्हणत धनश्री पुढे येते. तर आरती तिच्या मध्ये येते आणि म्हणते, "एक मिनिट. माझ्या बहिणीवर हात उचलायचा विचार सुद्धा करायचा नाही हां. मागे व्हा. मागे व्हा आधी." असं म्हणत धमकीच देते बरं का ही आरती धनश्रीला. तर आनंदी आता पाठीमागून म्हणते, "थांब आरती ताई, ही माझी लढाई आहे. मी लढेन." आणि आता आरतीला मागे करून आनंदी पुढ्यात येऊन उभी राहिली आहे बरं का. आणि आता आनंदी म्हणते, "धनश्री वहिनी, तुम्ही जे काही बोललात ना, ते सगळं मला मान्य आहे." आता आनंदीनं कसा पचका केला या धनश्रीचा आणि कसं तिला जागा दाखवली तिची ते बघा. तर इकडे आनंदी म्हणते, "तुमचं सगळं मान्य आहे. मी तर एक आंधळी मुलगी आहे ना. मी तुमच्या नवऱ्याला कसं काय मारू शकते?" असं आनंदी विचारते आणि म्हणते, "माझ्या या घरामध्ये कायच स्थान आहे. मला सगळं, सगळं मान्य आहे." पण पण मला एक सांगा, आज मी फक्त तुमच्या नवऱ्याला चटका दिला, तर तुमच्या तळपायाची आग तुमच्या मस्तकापर्यंत पोहोचली. मग जेव्हा मालक साहेबांवर विद्याधरने वाटेल तसे आरोप केले, त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, त्यांना मानसिक त्रास दिला, त्यावेळी मला किती राग आला असेल, मला किती त्रास होत असेल, असं म्हटल्यानंतर ना, "हे बघ आनंदी," असं धनश्री बोलायला पुढे येणार. तोपर्यंत आनंदी जोरात ओरडते तिच्यावर आणि म्हणते, "1 मिनिट. 1 मिनिट थांबायचं. माझं बोलणं अजून झालेलं नाहीये. माझं म्हणणं पूर्ण ऐकून घ्या." आणि आनंदीचा हा अवतार ना आरती पण अशी बघत राहते, की एकदम ती ओरडते धनश्रीवर. आता आनंदी पुढे म्हणते, "तुम्हाला तुमच्या नवऱ्यासाठीचा आलेला राग जर का योग्य असेल, तर माझ्या नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी मला आलेला राग का बरोबर नाहीये?" असा आनंदीनं प्रश्न विचारलाय. आणि ती म्हणते, "तुम्हाला डोळे आहेत म्हणून तुम्ही मला काय वाटेल ते बोलाल का?" असं विचारते आणि म्हणते, "पण एक लक्षात ठेवा धनश्री वहिनी, मला डोळे नसले ना तरी सुद्धा हे सत्य तुम्ही जाणून घ्या. आज जर का मला डोळे असते, तर मी विद्याधरची अवस्था यापेक्षाही खूप जास्त वाईट केली असती." असं म्हणते बरं का. आणि धनश्री तिच्याकडे बघतच राहिले. आणि आता आनंदी पुढे म्हणते, "कारण विद्याधर हा नवरा काय, तर माणूस म्हणून घेण्याच्या सुद्धा लायकीचा नाहीये." असं स्पष्ट सांगते बरं का. तोंडावर सांगते या धनश्रीचा आणि म्हणते, "एका राक्षसाला देव मानून घेताय तुम्ही. स्वतःची फसवणूक करून घेताय तुम्ही. हां, माझ्याकडे बोट दाखवताना आधी स्वतःकडच्या अस्तित्वाला प्रश्न विचारला, पण ते तुम्ही नाही करणार," म्हणाली. आणि आता प्रेक्षकांनो पुढे आनंदी काय-काय बोलते बघा. ती म्हणते, "आणि हेच तुमचं या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे," असं म्हणून सांगते. धनश्रीच्या डोळ्यात पाणी यायला लागलंय बरं का. ती विचार करते. आनंदी पुढे म्हणते, "मी तर नशिबाने आंधळी झाले, पण तुम्ही तर उघड्या डोळ्यानं स्वतःच्या संसाराची राख होताना बघणाऱ्या सगळ्यात मोठ्या आंधळ्या आहात तुम्ही. अजूनही जर तुम्हाला मला काही बोलायचं असेल ना, तर तुम्ही नक्की बोला. पण हे सत्य कधीच बदलणार नाही आणि तुम्हाला सुद्धा हे आतून ठाऊक आहे." असं आनंदी बोलते बरं का धनश्रीला. आणि धनश्री मात्र ना विचार करते, बिचारी हळवी झालीये. रडत-रडत ती तिकडनं ना निघून जाते. आली होती मोठी दाबात आनंदीला अक्कल शिकवायला.
पण आनंदीच्या सडेतोड उत्तराने मात्र तिची स्वतःची धनश्रीची बोलती बंद झाली आणि तिथे निघून जाते. आणि मग प्रेक्षकांनो इकडे आरती म्हणते, "बरोबर उत्तर दिलंस तू आनंदी तिला," असं म्हणते. आता आनंदी म्हणते, "आरतीताई, मी तुला मालक साहेबांसाठी जे काही आणायला सांगितलं होतं ते तू आणलंस का?" तर इकडे, "हो, हे घे, ही तुझी ना लव्हेंडरची फुलं घे," असं म्हणत तिथे आनंदीच्या हातामध्ये आरती परडी देते आणि म्हणते, "आनंदी, अगं काय करणार आहेस तू या फुलांचं?" तर लव्हेंडरच्या फुलांना सुगंधाने ना तर इथे मन शांत होतं असं इथे सांगते आनंदी. आणि म्हणते, "मालक साहेबांना थोडं जरा बरं वाटेल या सुगंधाने, म्हणून त्यांच्या खोलीत ठेवायला जाणार आहे मी." तर आता आरती म्हणते, "आनंदी, अगं शिल्पा मॅडम, ती मुलं तुला मालक साहेबांच्या खोलीत जाऊन तरी देणार आहेत का गं?" तर आनंदी म्हणते, "आज काही झालं तरी मला तिथे जावंच लागणार आहे आरतीताई." आता आनंदीचा तर निश्चय आहे की तिला तिथे जायचंय. पण ती म्हणते, "माझी नजर जरी गेली असती ना, तरी पत्नी धर्माची जी काही माझी कर्तव्य आहे ती मला आज पार पाडायचीच आहेत. मी पार पाडणारच आहे." तर आरती म्हणते, "बरं ठीक आहे. एक काम कर, तू इथे थांब. मी ना वरती जाऊन मालक साहेबांच्या खोलीमध्ये जाऊन बघते कोण आहे ते बघते आणि तुला येऊन सांगते." असं म्हणत आरती सांगते, "तू इथेच थांब, मी आलेच." असं म्हणत आरती आता गेली बरं का वरती मालक साहेबांच्या खोलीत जायला. तर प्रेक्षकांनो, शिल्पा त्या आता रूममध्ये येते. मगाशी ती सगळं बोलणं दारातून ऐकत होती. रूममध्ये येऊन मितालीला म्हणते, "चला, आता त्याला थोडा आराम करू द्या. तुम्ही उठा इथून," असं सांगते. आणि प्रेक्षकांनो, मितालीला ना घेऊन जात असते. तर प्रेक्षकांनो, आता ती प्रांजलच्या जवळ सुद्धा येते. तिकडच्या साईडचं पांघरूण व्यवस्थित करते. पृथ्वीच्या जवळ येते आणि उभी राहते आणि म्हणते, "पृथ्वी, अरे हे बघ, तू जर का थोडंसं खाऊन घे काहीतरी. फ्रेश हो. थोडासा आराम कर तू. तू गुंडांबरोबर मारामारी करून आलायस. तुझी अवस्था बघ काय झालीये. किती दमलायस तू. तर ना चल थोडंसं खाऊन घे." तर पृथ्वी म्हणतो, "नाही आत्या, मला नकोय काही खायला. मला ना माझ्या रूमपेक्षा जास्त चांगलं इथेच वाटतं आणि आणि ह्यांची अशी अवस्था असताना मी कसा सोडून जाणार आहे यांना?" असं विचारतो पृथ्वी आणि म्हणतो, "मी खाईन नंतर. तू नको काळजी करूस माझी. मी इथेच थांबतो," असं म्हणून पृथ्वी सांगतो. तर प्रेक्षकांनो, आता पृथ्वीशी बोलून झाल्यानंतर शिल्पा त्या प्रांजलला हाक मारते आणि म्हणते, "प्रांजल, अरे तुलाही आरामाची गरज आहे. फ्रेश व्हा आणि नंतर या सकाळी बाबांजवळ बसायला." मिताली सुद्धा म्हणते, "प्रांजल, चल आपण काहीतरी खाऊन घेऊया." आणि प्रांजलला ती घेऊन जाते प्रेक्षकांनो. आता इथे बघा फक्त पृथ्वीच तेवढा राहतो. मितालीला आणि प्रांजलला शिल्पा त्या आपल्याबरोबर घेऊन जाते. प्रांजल जाता-जाता म्हणतो पृथ्वीला, "तू काळजी घे स्वतःची. काही लागलं तर तू सांग आम्हाला," असं सांगतो. तर प्रेक्षकांनो, ही दोघं जण आता जातायत बरं का. तर शिल्पा त्या सांगते इकडे पृथ्वीला, की "मी डायनिंग टेबलवर तुझ्यासाठी ताट मांडून ठेवते. काही लागलं तर मला हाक मार. तू जेवून घे. मला किंवा छायाला हाक मार तू." असं म्हणत शिल्पा त्या दोन्ही मुलांना घेऊन तिकडनं बाहेर पडते बरं का प्रेक्षकांनो. पृथ्वीनं मात्र आपलं जे मुलाचं कर्तव्य आहे किंवा तो अजून ठामपणे तिथंच बसून आहे. एवढा राग करतो, एवढं सगळं बोलतो, म्हणजे त्यांच्या पाठीमागे, त्यांच्या समोर, पण त्यांच्या पाठीमागे त्यांची किती काळजी करतोय हा मुलगा. आता तो त्यांच्या जवळ तिथे जाऊन बसतो बरं का आणि त्यांचे पाय वगैरे चेपून देतोय. खूपच इमोशनल झालाय. त्या फोटोकडे बघतो, कारण त्या फोटोत तोच आहे छोटा असतानाचा. तो फोटो एकदा बघतो, युगंधरकडे बघतो, असं सगळं चालू आहे त्याचं. आणि आता प्रेक्षकांनो, तेवढ्यात तिथे ना आरती येतेय. आरती दरवाजावर टकटक करते आणि मग पृथ्वीचं तिच्याकडे लक्ष जातं आणि आरती हाक मारते, "आता पृथ्वी." तर ना पृथ्वी धावत-धावत एकदम बाहेर म्हणजे रूमच्या तिथे दरवाजापर्यंत येतो आणि आता आरती अशी ना एकदम समोर येते. तर पृथ्वी एकदम विचारतो तिला, "तू का आली इथे?" आरती म्हणत असते, "ते मी बोलायचं होतं म्हणून." तर पृथ्वी म्हणतो, "मला आता तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये. तू जाऊ शकतेस," असं म्हणतो पृथ्वी आणि डायरेक्ट बेडवर जाऊन बसतो तिथे. तर आरतीला जे काही समजायचंय ते समजतंय. त्यामुळे आरती इथे ना विचार करते 2 सेकंद आणि निघून येते बरं का तिकडनं स्वयंपाकघरामध्ये, आता जिथे आनंदी आहे तिथे. तर हा पृथ्वी काय करतो, आरती निघून गेल्यावर ना डायरेक्ट जातो आणि रूमचा दरवाजाच लावून घेतो, की म्हणजे जेणेकरून परत कोणी इथे येऊ नये. तर प्रेक्षकांना आता "आनंदी," असं म्हणत आरती हाक मारते. आनंदी विचारते, "कोण-कोण आहेत वरती?" तर आरती म्हणते, "मालक साहेबांच्या रूममध्ये आता फक्त पृथ्वीच आहे. पण आनंदी काय आहे ना, त्याचा मूड खूपच खराब आहे अगं," असं आता आरती सांगते. आणि म्हणते, "मी त्याच्याशी बोलायला गेले, पण त्याने माझं काहीच ऐकून नाही घेतलं आणि मला त्याने पाठवून दिलं." तर आनंदी क्षणभर विचार करते. आनंदीला आरती म्हणते, "आनंदी, क्षणभर माझं ऐकशील का? आता नको जाऊस तू खोलीत. हे बघ, काय आहे ना, आधीच त्याचा मूड खराब आहे. त्याच्यात तो तुला काहीतरी अपमानाचं बोलेल आणि आणि नकोस प्लीज, सगळं वातावरण बिघडून जाईल." तर आनंदी म्हणते, "नाही आरतीताई, मालक साहेबांच्या सेवेपुढे माझ्यासाठी माझा मान-अपमान खूप लहान गोष्ट आहे अगं."
पृथ्वी आता रागात आहे. त्याचा राग जो काही येतो मी समजू शकते. पण माझं आज त्या खोलीत जाणं खूप गरजेचं आहे. तर आरती म्हणत असते, "आनंदी नको करूस असं. प्लीज माझं ऐक. एकदा विचार कर." तर आनंदी म्हणते, "विचार करण्याची वेळ ना खूप आधीच निघून गेली अगं. पण तू मला वरपर्यंत सोड ना." असं सांगते बरं का आनंदी आरतीला आणि आरती म्हणते, "बरं ठीक आहे चल." आता प्रेक्षकांनो बघा पुढे काय घडतंय ते. तर इथे पृथ्वी रूममध्ये बसलाय. परत दरवाजावर टकटक होते. तर तो चिडून म्हणतो, "कळत नाही का एकदा सांगून?" आता प्रेक्षकांनो पृथ्वी दरवाजा उघडायला गेलाय. "तुला एकदा सांगून कळत नाही का?" असं म्हणेपर्यंत ना तो समोर आनंदीला बघतो. तिथे आनंदी अशी ना उभी आहे. हातामध्ये ती परडी घेऊन. तर पृथ्वीचा हात आपल्या दरवाजावरचा निघतो. आनंदी म्हणते, "पृथ्वी मला माफ कर. मला माहिती आहे तुला आत्ता मालक साहेबांच्या खोलीत कोणीच आलेलं आवडणार नाहीये. पण पण तोपर्यंत प्रेक्षकांनो पृथ्वी बोलायला सुरू करतो. बरोबर ऐकलंस तू, बरोबर बोलतेस तू. मला इथे कुणीही इंटरफेअर केलेलं चालणार नाहीये. पण, पण पृथ्वी थांबतो बरं का आणि एकदम म्हणतो, "तू इतर कुणीही नाहीयेस," असं म्हणतो बरं का या आनंदीला आणि म्हणतो, तू ना बायको आहेस तू त्यांची," असं म्हणतो आनंदीकडे बघत. आनंदी आता शॉक झाले बरं का. पृथ्वी म्हणतो, "हक्क आहे तो तुझा. अशा कठीण परिस्थितीमध्ये एका पत्नीला आपल्या पतीबरोबर राहावसं नक्कीच वाटू शकतं. त्यांची काळजी घ्यावीशी वाटू शकते. अगदी स्वाभाविक आहे ते," असं म्हणत पृथ्वी बोलतो. तर आणि म्हणतो, "तू येऊ शकतेस आतमध्ये." तर आनंदी म्हणते, "थँक यू." रडत-रडत म्हणतो. "खरंच थँक यू." म्हणते आनंदी. पृथ्वीचं हे रूप वेगळंच बघायला मिळतंय. तर आनंदी आता विचारते, "तू कसा आहेस पृथ्वी? मला मगाशी कळलं की तू पोलिस स्टेशनला जात असताना त्या गुंडांनी तुला मारहाण केली. तू बरा आहेस का?" असं विचारते. तर इकडे आनंदीला पृथ्वी सांगतो, "बरं वाटतंय मला आता. मी ठीक आहे. तू ये आतमध्ये." असं सांगतो हा पृथ्वी आणि आता आनंदी ना हळू आत येत असते बरं का. पण आत येताना ती अशी तिरकी-तिरकी जाते. पृथ्वी तिकडे बाजूला तिला जागा देतो आणि आता "ए सावकाश सांभाळून" असं म्हणतो कारण आनंदी त्या खुर्चीला जाऊन आपटणार असते. तर आता आनंदी प्रेक्षकांनो हळू चालत बेडचा अंदाज घेत बेडच्या दिशेने अंदाज घेत जाते. ती त्या आडव्या ठेवलेल्या टेबलला धडकते बरं का. पण असं बाजू काढून ना व्यवस्थित असं जात असते. तेवढ्यात ना प्रेक्षकांनो हा पृथ्वी विचारतो आनंदीला, "काय आहे तुझ्या हातात?" तर इकडे आनंदी ती फुलं दाखवते आणि म्हणते, "लव्हेंडरची फुलं आहेत ही. याच्या सुगंधाने मन शांत होतं. त्यामुळे मालक साहेबांना थोडं बरं वाटेल," असं सांगते फुलं दाखवत. तर युगंधरकडे बघत पृथ्वी एकदम "हं" असं म्हणतो. आता आनंदी प्रेक्षकांनो बघा ती फुलं ठेवायला त्या टेबलाजवळ जात असते हळू तिथे ती फुलं अशा अंदाजाने ठेवत असते ती टेबलावर. तेवढ्यात ना ती पडणार असं पृथ्वीला जाणवतं. तर पृथ्वी धावत येतो. त्या फ्रेमला पण धरतो आणि एकीकडे आनंदीला पण धरतो. म्हणजे ज्या फ्रेमवर तिथे चित्र काढलेलं आहे ना समिताचं त्याला सुद्धा धरतो आणि आनंदीला सुद्धा धरतो आणि "हे सावकाश" असं पृथ्वी म्हणतो बरं का. आनंदीला हे अनएक्सपेक्टेडच आहे की आता की पृथ्वी एवढी तिची काळजी घेईल असं. पृथ्वीला सुद्धा कळत नाही की तो आनंदीची काळजी घेतोय ते. छान धरलंय म्हणजे सावरलंय बरं का पृथ्वीने इकडे आनंदीला आणि त्या फोटो फ्रेमकडे तो बघतो. आनंदी अशी ना एकदम बावचळते आणि उभी राहते तिथेच. तर आता प्रेक्षकांनो पृथ्वी काय करतो बघूया पुढे आपण. पण आनंदी ना त्याच्याकडे अशी बघत राहिले आणि आता पृथ्वी म्हणतो आनंदीला, "तू बस त्यांच्याजवळ. मी डोक्याची पट्टी बदलून येतो जरा," असं सांगतो. तर आनंदी ठीक आहे म्हणून मान डोलावते आणि पृथ्वी तिकडनं निघून जातोय बरं का. पण जाताना एकदा आनंदीकडे आणि एकदा युगंधरकडे बघतो. तो दरवाजा ओढून घेतो जाताना तो आणि त्याच्यानंतर आता पुढे काय घडतंय बघूया. आनंदी त्या अंदाजाने आता छान अशी ती फुलं तिथे ठेवते बरं का टेबलवर आणि अशी ना म्हणजे तिला समजत नाही की आता काय करायचं. खूप काळजी पण वाटते तिला. ती फुलं ठेवल्यानंतर आनंदी तशीच उभी राहिली तिथे मालक साहेबांच्या बेडजवळ येते आणि इथून पुढचे जे काही संवाद आहेत किंवा इथून पुढचा जो काही एपिसोड आहे ना, तो खरंच इमोशनल होणार आहे. आनंदी असा अंदाज घेतीये बेडवर आणि ती बसते की जागा कुठे आहे असं बघून आणि ती आता बेडवर एका कोपऱ्यातच जाऊन बसली आणि आता आनंदी बोलायला चालू करते आणि म्हणते, "मालक साहेब मला माफ करा. मी खरं तर तुम्हाला आधीच येऊन भेटणार होते हो. पण पण घरात अशी परिस्थिती निर्माण झाली, की मला येता नाही आलं. आजवर डोळे नाहीत याची मी सवय करून घेतली होती. पण पण आता म्हणजे देवाने मला दृष्टी दिली नाही म्हणून मी कधीच तक्रार केली नाही त्याच्याकडे. चाचपडत, धडपडत मी माझी वाट शोधतच होते. तर रोज एकच प्रार्थना केली देवाकडे, की मला
कधीतरी मला माझ्या स्वतःच्या डोळ्याने हे जग बघायचंय अशी प्रार्थना केली होती मी देवाकडे. मग माझं लग्न तुमच्याशी झालं असं म्हणत ना प्रेक्षकांनो इथे ना आनंदी असा युगंधरचा हात चाचपडत ना आपल्या हातामध्ये घेते आणि आता पुढे आनंदी काय-काय बोलते बघूया. आणि ह्या सगळ्या बोलण्यामुळे युगंधरमध्ये काही परिणाम होतो का? किंवा शुद्ध येते का त्याला? हे बघत राहूया आपण. तर आनंदी पुढे म्हणते, "तुमच्याशी लग्न झाल्यानंतर मग मला डोळ्यांची गरजच उरली नाही असं सांगते. कारण देवाने मला माझे डोळे म्हणून तुम्हाला दिलं होतं असं म्हणते आणि रडते बरं का खूपच आणि म्हणते, "तुम्हीच माझं जग झाला होतात. तुम्ही मला जो धीर दिलात, मला स्वतःच्या पायांवर तुम्ही उभं केलंत." असं म्हणत आनंदी इमोशनल झाले आणि म्हणते, "तुम्ही मला स्वतःपासून जरी लांब ठेवलंत, तरीसुद्धा तुमच्या अस्तित्वाच्या प्रकाशाने मला वाट सापडत गेली. पण जर का आज तुम्हीच डोळे मिटून शांत असे पडलात, तर ही आनंदी कायमची आंधळी होऊन जाईल मालक साहेब." असं म्हणत आनंदी आता जरा कमी रडायलाच लागली. इथे ढसाढसा खूप हतबल झालीये ती सुद्धा बिचारी. आता प्रेक्षकांनो आनंदी ना अशी एकदम रडते आणि म्हणते, "आज आज मी खूप स्वार्थी झालीये. पदर पसरून तुमच्यासमोर भीक मागतीये. मला पुन्हा एकदा मूर्ख आणि आंधळं करू नका तुम्ही. मला असं एकटं सोडून जाऊ नका. या या आंधळ्या मुलीचे डोळे बनून तुम्हाला परत एकदा उभं राहावं लागेल." असं म्हणत आनंदी इमोशनली त्यांना हाक मारते आणि म्हणते, "मला तुमची गरज आहे. तुमच्या मुलांना तुमची गरज आहे. या घराला तुमची गरज आहे. संपूर्ण घराला तुमची गरज आहे आणि आपल्या माणसाला तुमची गरज आहे हो." असं म्हणत ना त्याला उठायसाठी प्रार्थना करते, की डोळे उघडू देत, शुद्ध येऊ देत असं म्हणत आणि प्रेक्षकांनो डोळ्यातनं पाणी पडतंय त्यांच्या. ती आनंदीच्या आणि असा तो सलाईनचा हात असा आनंदी हातामध्ये घट्ट असा धरून बसली प्रेक्षकांनो आता पुढे काय घडणार? आनंदीच्या या निर्मळ हाकेला युगंधर साथ देईल का? नेमकं काय घडेल उद्याच्या भागात बघूया आपण. कारण उद्याच्या भागात प्रेक्षकांनो शिल्पा त्या आनंदीचा हात धरून युगंधरपासनं तिला घेऊन जात असते. तुझी हिंमत कशी झाली इथे येण्याची? असं म्हणत नेत असते. तर आनंदीचा हात इकडे युगंधर घट्ट असा धरतो प्रेक्षकांनो आणि इकडे ना विद्याधरने काहीतरी बघितलंय. विद्याधरने बघितलंय की पृथ्वी आरतीच्या मांडीवर डोकं ठेवून इथे झोपलाय आणि शिल्पात्याने सुद्धा ते बघितलंय. आता विद्याधर आणि शिल्पात्या दोघं मिळून नेमकं असं काय करतील की जेणेकरून आनंदीला आणि त्याचबरोबर आरतीला त्रास होईल. युगंधर शुद्धीवर येईल का बघत राहूया. त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.